नमस्कार मंडळी, अबीर इव्हेंट्स प्रस्तुत माझिया माहेरा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्याचा सीझन 1 चा हा लास्ट एपिसोड आहे। आपण याच्यानंतर सीझन 1 हा क्लोज करणार आहोत आणि मग सीझन 2 मध्ये आपण परत एकदा नवीन ॲनी भेटणार आहोत। माझी आई माझी बेस्ट फ्रेंड आहे। क्या बात आहे। ते आहेच की मी सगळं माझ्या आईपाशी सांगते। फेसबुक बघता बघता पैठणी साडी दिसली, मग डोक्यात आलं की अरे ही पैठणी साडी ही कट करून ह्याच्यापासून पर्स बनवल्या तर आपल्याला काय होईल। आणि आई बाबांचं असं होतं की एखादी गोष्ट तुला आवडते ना, चल मग त्याच्यात तू छान काहीतरी शिक, असं त्यांचं कायम होतं। म्हणजे नुसतंच हा पण हुशारच होती, हुशार आई वडिलांची हुशार मुलगी, धाकटी बरी निघाली, अशा प्रकारचं सगळं ते हे होतं आणि एटी मिळाली। आम्ही ठरवलं आपण जीव द्यायचा। आमचं घर म्हणजे एक वेगळीच वास्तू होती, कारण की घर छोटं आणि अंगण खूप मोठं असं होतं। त्यामुळे आमच्या घरात टिळक रोड वरनं आत आलं एक 50 पावलं चालून की कोकणातच आल्याचा फील यायचा। तर बाबांच्याकडे खूप कष्ट करण्याची आणि वृत्ती आणि चिकाटी आहे, म्हणजे ते घेतलेली गोष्ट पूर्ण करतात। त्याच एक खूप आवडीचं वाक्य आई मला कायम सांगायची, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे। ती असं नेहमी मला म्हणायची की केल्याने काही फरक पडत नाही। सातवीत असताना आईनी काही कविता शिकवल्या आणि ती अशी बोट दाखवून म्हणायची की हा शब्द बघ कसा वापरलाय, त्यातलं सौंदर्य स्थळ बघ तू। मगाशी म्हटलं तसं ऋषी माझं आडनाव, माहेरचं आडनाव, त्यामुळं आम्ही स्वतःला ऋषी कन्या म्हणवते। कोणी नव्हतं ना तिथं, म्हणलं नाही कोणी नव्हतं। दुपारची वेळ होती, ग्राउंडवर कोणी नव्हतं, मी एकटीच होते। पण मग नंतर ती म्हणाली नाही पण तिकडे ते गाई म्हशी चरत होत्या ना, तर मी म्हटलं काय लॉजिक, म्हणजे त्यांनी पाहिलं म्हटलं म्हणजे त्या पण, म्हणजे मला वाटलं माणसंच फक्त। मी जेव्हा MA करत होते तेव्हा आई म्हणाली मला पण MA करायचंय। आणि आई आणि मी एकदम, आईनी मराठीमध्ये आणि पॉलिटिकल सायन्स मध्ये, आम्ही दोघींनी एकदम MA केलं। घर म्हणजे मी नव्हे, घर म्हणजे आम्ही, स्वप्नातल्या कल्पनेतल्या घराची ही महत्ता, पण कुठे मिळेल असं घर, काय त्याचा पत्ता। तर आज आपल्याकडे ज्या माहेरवाशी म्हणून आपल्याकडे ज्या आलेल्या आहेत, तर त्यांची थोडक्यात मी आधी ओळख करून देतो आणि मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया। अक्षर म्हणजे काय तर कधी नष्ट न होणार, आणि अशा सामर्थ्यशाली अक्षरातनच तयार होतात ते वेगवेगळे शब्द, आणि त्या शब्दांच्या अर्थातनच आपल्याला वेगवेगळे अजून काहीतरी सुचत राहतं। तर अशा शब्दांची आणि त्याच्या अर्थांची आराधना करणं हे तसं अवघड काम असतं, पण आनंददायी पण असतं। तर अशा शब्दांच्या आणि त्याच्या अर्थांच्या स्वतःच्याच प्रवासात आपण एक आनंद द्विगुणित करणाऱ्या आणि त्याचा आनंद शोधणाऱ्या कवयित्री, लेखिका, कादंबरीकार आणि संपादक आज आपल्याकडे आलेले आहेत। अश्लेषाताई महाजन यांचं आपण स्वागत करूयात आणि मग आपण गप्पांना सुरुवात करूयात। नमस्कार अश्लेषाताई। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी अबीर इव्हेंट्स तर्फे हा एक माहेरचा बटवा देऊन तुमचं स्वागत करतो। अरे वा, किती सुंदर कल्पना आहे माहेरचा बटवा। थँक्यू। आणि कांचन्स क्रिएशन्स तर्फे आपल्याला एक अशी स्पॉन्सरशिप आहे की एक अत्तर आहे। कांचन्स क्रिएशनने आपल्याला असं सांगितलेलं आहे की आमचे जे चॅनेल आहे अबीर इव्हेंट्स, तो जर तुम्ही सबस्क्राईब केलात आणि तिचा स्क्रीनशॉट जर तिला पाठवला तर त्याच्याकडचे असलेल्या गिफ्ट आर्टिकल्सवर आपल्याला स्ट्रेट आउट 10% डिस्काउंट मिळणार आहे। लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत, तर तेव्हा जरूर खरेदी करा आणि आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आपण आता गप्पांना चालू करूयात। या तिकडे करू ते चालेल। तर अश्लेषाताई तुमच्या आपण आता थेट लहानपणाकडे जाऊयात, घराकडे। तर तुमचं घर कुठे ओळखतो? म्हणजे माझं आडनाव म्हणजे माहेरचं आडनाव ऋषी, ते ऋषी मंडळी पुण्यात
राहत होते रास्तापेठेमध्ये. बरं. आणि ते मूळचे नगरचे, अहमदनगरचे, पण रास्तापेठेमध्ये आमचा वाडा होता. अच्छा. पण मग बाबांना नारायणगावला नोकरी मिळाली, आई बाबांना. म्हणून ते काही काळासाठी नारायणगावला गेले आणि तिथे माझा जन्म झाला, त्यामुळे माझं गाव नारायणगाव. अच्छा. म्हणजे माझ्या आई बाबांचं गाव जरी पुणे असलं तरी जवळजवळ 30 वर्ष ते नारायणगावमध्ये होते, 28-30 वर्ष साधारण. त्यामुळे बरीच वर्ष, म्हणजे 30 वर्ष म्हणजे मोठा कालखंड आहे तो. बरोबर. आणि माझा जन्म तिथे झाल्यामुळे आणि नंतरचं शिक्षण, शालेय शिक्षण नारायणगावला झालं. म्हणजे ताईबाबांविषयी अजून काय सांगाल? ते पुण्यात कुठे होते आणि त्यानंतर म्हणजे नारायणगावला काय त्यांना जॉब करावा लागला म्हणून तिकडे गेले का ते? हा बरोबर. म्हणजे रास्तापेठेत होते, नंतर अगदी 1-2 वर्ष काहीतरी पेणला होते आणि पेणवरून ते नारायणगावला गेले. पुण्याचे कॉन्टिनेंटल प्रकाशनचे अनंतराव कुलकर्णी यांनी त्यांना ही ऑफर दिली असं आपण म्हणूया आजच्या भाषेमध्ये. आणि ते असं म्हणाले की आम्हाला नारायणगावला संस्कृतची तुकडी सुरू करायची आहे आणि त्यासाठी आम्हाला संस्कृतचे शिक्षक हवे आहेत. तुम्ही मेहुण म्हणूनच आता तिथे नारायणगावला या, आमच्या खेड्याकडे चला. गांधीजींचा संदेश होताच त्या काळामध्ये. त्यामुळे आई बाबांना ते मान्य झालं, आवडलं ते. आणि ते म्हणाले बघूया खेड्यामध्ये काय शिक्षण देणं, मुलांना घडवणं हे प्रत्येक शिक्षकाचं कामच आहे. ते नारायणगावला इथे गेले आणि आमची गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस विद्या मंदिर ही अतिशय प्रख्यात शाळा आहे त्या भागातली. त्या शाळेमध्ये शाळेच्याच आवारामध्ये शिक्षक वसाहत होती. शिक्षकांना 3 खोल्यांची अशी छोटीशी घरं दिली होती. त्या घरामध्ये आम्ही, ते आमचं घर, म्हणजे शाळेचं घर ते आमचं घर. मग तुम्हाला शिकवायला तुमचे आई बाबा होते का शाळेत? हो तर म्हणजे बाबा आणि आई दोघंही मला 1-1 वर्ष 2-2 वर्ष होते. संस्कृत आई मराठी शिकवायची, बाबा संस्कृत आणि इंग्लिश शिकवायचे, आई मराठी आणि संस्कृत शिकवायची. आणि इतरही म्हणजे असं भूगोल वगैरे पण आई घ्यायची, हिंदी पण शिकवायची, म्हणजे घरी शिकवायची. त्यामुळे असे बरेच विषय त्यांनी शिकवले. वर्गामध्ये काही चुकलं तर छडी पण दिली आहे कारण वर्गामध्ये सगळे विद्यार्थी, मुलगी वगैरे भेदभाव फरक नाही त्याच्यामध्ये. आणि तुमचं बालपण कसं गेलं मग गावात? नारायणगावात गेल्यामुळे तुम्हाला तिथे काही आठवणी गावातल्या आहेत का लहानपणीच्या अशा? हो भरपूर आहेत. तसं म्हणजे आम्ही जे राहत होतो, मी म्हटलं मगाशी तसं की आम्ही शाळेची क्वार्टर होती, म्हणजे शाळेच्या शिक्षक वसाहतीमध्ये राहत होतो, त्यामुळे थोडंसं गावापासून लांब होतं. पण म्हणजे असं काही कुठलीही गोष्ट आणायची तर नदी ओलांडून जायची. आणि नदीवरती 2 पूल होते, एक छोटा पूल आणि एक मोठा पूल. छोटा पूल म्हणजे कठडे नसलेला असा छोटासा पूल होता आणि त्या पुलावरून जायचं असं ते सगळं असायचं. त्या सगळ्या पुलावरच्या खूप आठवणी आहेत. मासे वगैरे दिसायचे तिथे आणि खेड्यातली मुलं, बदकं होती, ती मीना नदी आहे आमची, मीना नदीतून बदकं फिरायची वगैरे सगळं हे होतं. आणि मला अनेक आठवणींपैकी एक आठवण अशी की आठवडी बाजार जो शनिवारचा असायचा, तर आठवडी बाजारला जाणं हा अगदी म्हणजे इतका करमणुकीचा आणि आनंदाचा असा सगळा तो भाग असायचा. आणि आठवडी बाजारामधले वेगवेगळे आवाज टिपणं, म्हणजे अगदी भाजी विकणारी बाई कशी ओरडते आणि वेगवेगळे म्हणजे कडधान्य विकणारे असायचे, कापड विकलं जायचं तिथे. म्हणजे साप्ताहिक बाजार म्हणजे असं एखादी जत्रा असल्यासारखं असायचं, सगळं तिथं मिळायचं. अगदी ते रेवडी आणि गुडदाणी सगळं असे त्याचे हे असायचे. खूप धमाल. आणि शेतकरी अगदी छोटी छोटी पिशव्या घेऊन वगैरे तीळ विकायला वगैरे यायचे. शेतातलं काय मटकी आणली, तीळ, असं काही म्हणजे तिथे विकायला असायचे. आणि आसपास म्हणजे जुन्नर तालुका आहे ना, आसपास जुन्नर तालुक्यामध्ये बरेच आदिवासी आहेत, आजही आहेत. तर ठाकर नावाचा जो आदिवासी समाज आहे तो ठाकर समाज तिथे मला बघायला मिळाला. ते सगळे ठाकर समाज म्हणजे लाल कपडे घालायचे. हा म्हणजे विशेषतः बायका तर लालच, त्यांच्या त्या ठिपक्या ठिपक्याचा असं ठरलेला त्यांचा तो कपडा असायचा आणि तो कपडा एका विशिष्ट दुकानात मिळायचा. असं तो समाज, ठाकर समाज अशिक्षित होता, खूप कष्टकरी होता आणि त्यांच्याकडे काही विशिष्ट फळं मिळायची, खोकल्याचं औषध मिळायचं, हे मिळायचं, जडीबुटी मिळायची. असे ते काही अशा त्या काही आठवणी आहेत गावातल्या.
पण मला वाटतं खूप फरक पडला असेल म्हणजे पुण्यातल्या शाळेतलं शिक्षण आणि प्रत्यक्ष म्हणजे गावाकडचं शिक्षण, म्हणजे आपण जो फरक म्हणतो की जास्त निसर्गाशी जवळ असतं. इथे नारायणगावला आल्यानंतर अतिशय सुंदर परिसर असलेली शाळा, प्रचंड मोठा परिसर आहे आमच्या शाळेचा. म्हणजे एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत जायचं म्हणजे चालत जाण्यामध्ये दिवसभर इतकं चालणं व्हायचं, एवढा मोठा परिसर. म्हणजे अशी शाळा असू शकते एवढ्या मोठ्या परिसराची. आमची शेती शाळा आहे, म्हणजे 8वी पासून ऐच्छिक शेती घेता येते मुलांना. शेती हा विषय घेता येतो. त्या काळी कुक्कुटपालन हा विषय घेता यायचा, आता तो बंद झालाय, पण त्याकाळी असेल. आणि प्रशिक्षण खूप असायचं म्हणजे त्याच्यामध्ये. तर अशी ती शाळा होती. माझं जे घर होतं ते मागच्याच म्हणजे अंगणामध्ये परसबागेमध्ये लगेच पाटाचं पाणी व्हायचं. तिथे शेती शाळेची सुरूच असायची, वांगी लावलेली असायची, फ्लॉवर लावलेली असायची. आणि पाटाचं पाणी मागे आणि पुढून पण एक पाट व्हायचा. पाटाचं पाणी म्हणजे अगदी माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं तसं ते. गुलाब, जाई जुई, मोगरा फुलं विकत, तर ते होतच म्हणजे. पण हे झालं शाळेच्या बाबतीत. पण माझ्या मैत्रिणींची शेती, आम्ही म्हणजे शनिवार रविवार मैत्रिणींच्याकडे जाणं, डबा घेऊन डबा पार्टी करायला, मग शेतामध्ये जायचं. द्राक्षांच्या बागा, द्राक्षाच्या वेलीच्या खाली बसून द्राक्ष खायची, असे सगळे पेरूच्या बागा होत्या मैत्रिणींच्या. सगळा तो बागायती सगळा भाग आहे, समृद्ध भाग आहे. आणि आजूबाजूला धरणं आहेत, कुकडी धरण आहे, माणेकडोळ. त्यामुळं तिथे असं बऱ्यापैकी भाजीपाला सगळा भरपूर तिथे व्यवस्थित व्हायचा. म्हणजे आजही पुण्यात मला वाटतं बऱ्यापैकी भाजीपाला जुन्नर तालुक्यात येतो आणि मुंबईलाही जातो. कुकडीचं धरण ते सुद्धा म्हणजे तिथे सुद्धा एक असं बघण्यासारखं धरण बघणं. आणि त्या काळामध्ये म्हणजे कसं की कुकडीवरती सगळे असे इंजिनियर असायचे, त्या इंजिनियर्सची मुलं जी माझ्या वर्गात असायची, तर त्यांचं पण एक आकर्षण असायचं. ते खूप छान राहायची, म्हणजे असे ते शहरातून आलेले असायचे आणि त्यांना स्कूल बस होती. आम्हाला इतकं अप्रूप वाटायचं की हे स्कूल बस मधून येतात. आणि आमच्या गावात रिक्षा पण नव्हती. रिक्षा अगदी नंतर म्हणजे मला असं आठवतंय की मी अगदी 10वीत 9वीत असताना वगैरे कधीतरी एखाद 2 रिक्षा यायला लागल्या. त्यामुळे रिक्षा माहितीच नाही आणि ही मुलं स्कूल बसनी येतात, तर खूप छान वाटायचं, अप्रूप वाटायचं. पण शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर असं काही नाही की त्याच्यामध्ये दर्जात्मक काही कमतरता होती, असं मुळीच मला कुठंही जाणवलं नाही. आणि आपल्या शाळेबद्दल आपल्याला प्रेम असतं, त्या प्रेमापोटी मी बोलते असं नव्हे, म्हणजे अंध प्रेमापोटी असं म्हणूया. पण सगळे शिक्षक खरंच चांगले होते, सगळे शिकवणं त्यांचं चांगलं होतं, अतिशय प्रामाणिकपणे आणि काही ठिकाणी म्हणजे जिथं पाहिजे तिथे कठोरपणे, असं पण त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि आई बाबा मगाशी तुम्ही म्हणला तसं कठोर काही वेळेला जेव्हा शिक्षक होते त्यावेळेला, पण घरी असताना सुद्धा काही तुम्ही असा ओरडा खाल्लाय किंवा आई बाबांनी काही मार दिलाय असं काही आठवतंय का तुम्हाला? हो, आठवतंय. आई मार द्यायची नाही, आई अबोला धरायची. अच्छा. किंवा असहकार तिचा असायचा. काही असं वेडवाकडं बोललो काही आपण किंवा काम केलं नाही. म्हणजे तिथे कसं होतं की एक नळ होता घरात, तो पाणी भरायचं हे काम असायचं. एक बाहेर अंगणामध्ये नळ आणि त्या नळाने पाणी सगळं भरून बाथरूम मध्ये भरायचं, असं सगळं होतं. आणि संडास पण लांब होता आणि संडास काहीतरी आठवड्यातून एकदा कोणीतरी घासायचं, असे नियम होते. तर ते होतेच. म्हणजे मला आता आठवताना सुद्धा छान वाटतं की ते नियम होते म्हणून आपल्याला शिस्त पण होती. त्यामुळे तर ते कुठे टाळाटाळ केली कामाची किंवा असं काही, तर आई अबोला धरायची. आणि बाबांनी फटके मारल्याचं आठवतंय, पण असं खूप असं मारझोड केली असं नाही. पण त्यांचे काहीतरी शिक्षा देण्याचे वेगळे प्रकार होते. म्हणजे एकदा काय झालं, आम्ही शाळेच्या आवारात मी म्हटलं की सगळी झाडं, त्यामुळे म्हणजे झाडांची माहिती इतकी झाली मला अशी नकळत, म्हणजे जाता तर आम्ही सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार मध्ये कधीतरी असंच मी बाबांनी मला अभ्यासाला बसवलं होतं आणि मी डोळा चुकून रानात गेले मैत्रिणीबरोबर आणि खूप बोरं खाल्ली आणि ओच्यामध्ये पण बोरं आणली वगैरे. आणि ते बाबांचे झोप झाली, उठले आणि त्यांच्या लक्षात आलं की गेलेली, अभ्यास न करता निघून गेलेली. तर त्यांनी मला अंगणामध्ये, म्हणजे आमची शिक्षक वसाहत आहे, अशा एकाला एक घर लागून अशी चाळ म्हणू, अशी चाळ सगळी शिक्षकांची मुलं जी आमची मित्रमैत्रिणी, मला अंगणात अंगठे धरायला सांगितले. त्यामुळे सगळ्या मुलांना घरात नाही, अंगणात तू अंगठे धर, तू एकतर चोरी केलीस, बोरं
जी कुठली असते ती विचारून घेतली नाही, कारण शिपाई असायचे. अच्छा. तू शिपायांना विचारलंस का? नाही. आणि अभ्यास त्याला बसवलं असताना तू गेलीस. एक तासभर अंगठे धरायचे. बापरे. आणि असं मला ते रडू येत होतं, आणि जास्त रडू काय येत होतं तर मित्रमैत्रिणी म्हणजे अजून एम्बॅरसिंग की घरात असेल तर ठीक आहे. आणि तुम्हाला किती बहीण भाऊ? मला मोठी बहीण, 4 वर्षांनी मोठी बहीण, तिचं नाव स्वाती दाढे. आणि मोठा भाऊ सर्वात मोठा स्वानंद ऋषी. मगाशी म्हटलं तसं ऋषी माझं आडनाव, बाहेरचं आडनाव, त्यामुळं आम्ही स्वतःला ऋषी कन्या म्हणतो. अगदीच बरोबर. मग त्यांच्यावर केलेली काही तुम्हाला हे आठवत आहेत का, की काय लहानपणी किंवा आई बाबांना एकत्र ओरडलेले किंवा आई बाबांना चुकवून अशा तुम्ही मग जशा गोष्टी म्हणल्या तसं तिघांनी काहीतरी एकत्र करून काहीतरी ओरडा खाल्लाय असं वगैरे? हा, आहेत काही आठवणी तशा सुद्धा. तसं दादा बराच मोठा म्हणजे होता, आणि म्हणजे माझ्या त्याच्या वयामध्ये बरंच अंतर होतं, त्यामुळे दादाची अशा काही नाहीयेत आठवणी एकत्र केलेल्या. पण तो मला सायकलवरून फिरवायचा वगैरे असं सगळं मला आठवतंय. आणि बहिणीचं माझं मात्र बऱ्यापैकी काही ठिकाणी गुळपीट, काही ठिकाणी लव्ह अँड हेट रिलेशनशिप असं होतं, असतातच. त्याच्याशिवाय मजा पण नाही. तिच्या आहेत बऱ्याच आठवणी. म्हणजे ती दादागिरी, म्हणजे आता ताईगिरी म्हणू आपण, ताईगिरी खूप करायची. आणि तुला काही समजत नाही वगैरे असं. आणि माझं गणित खूप कच्चं होतं, तर मी तिच्यावर फार अवलंबून असायची. मग ती खूप भाव घ्यायची गणित सोडवताना वगैरे. काहीतरी कामं करून घे, मग मीच तुला देते सोडवून वगैरे, असं अशा काही आठवणी. आणि दुसरं म्हणजे ती मोठी असल्यामुळे तिच्या मैत्रिणी वगैरे याच्यामध्ये मला प्रवेश नसायचा. म्हणजे छान गोष्टी वगैरे त्यांच्या चालायच्या. मी लहान म्हणून मला असं जरा थोडंसं हिडीस पिडीस करायची. पण तिची एक गोष्ट माझ्या खूप लक्षात आहे, ती म्हणजे पानगळीच्या दिवसामध्ये पानं अशी पडायची, म्हणजे वारं सुटलं की, आणि मोकळी ना सगळी जागाच जागा. मग कडुलिंबाची पानं पडायची. तर तिने मला सांगितलं की ते कडुलिंबाचं पान जे आहे असं वरच्यावर झेलायचं हवेमध्ये, बरं का, आणि असं घट्ट धरायचं आणि मग ते जमिनीत पुरायचं. तर त्याचं सोनं होतं. तर मी खूप चकित झाले. आणि ताई सांगते म्हणजे काय वादच नाही. आणि नंतर मग तिने मला सांगितलं पण हे कोणीही बघता कामा नाही. अच्छा, ती पण तर मी आपलं म्हटलं की चला सोनं मिळवायचं असेल, काही अक्कल नव्हती की सोनं काय त्याचं. पण एकदा असंच मी खूप असे ते पानं अशी वरच्यावर झेलायची, ते असं सगळा प्रकार केला उड्या मारून मारून. आणि ते हे ठेवून म्हणजे जमिनीमध्ये पुरून ठेवलं. आणि त्याच्यावर एक दगड ठेवला, म्हटलं सापडायचं कुठे पुरलं ते. आणि मग तिला विचारलं मी असं असं केलंय वगैरे. म्हटलं कधी पाहू, सोनं कधी होईल तयार वगैरे. आणि 10 दिवसांनी होईल. मी 10 दिवसांनी गेले, ते काही झालं नव्हतं सोनं वगैरे. मग तिला विचारलं तर ती म्हणाली अगं तू कधी केलं ते? मग मी सांगितलं अमुक अमुक ते तारीख सांगितली, वार सांगितला. पण मग कोणी नव्हतं ना तिथं. म्हणलं नाही कोणी नव्हतं, दुपारची वेळ होती, ग्राउंडवर कोणी नव्हतं, मी एकटीच होते. पण मग नंतर ती म्हणाली नाही पण तिकडे ते गाई म्हशी चरत होते ना. तर मी म्हटलं काय लॉजिक, म्हणजे त्यांनी पाहिलं म्हणे. म्हटलं म्हणजे त्या पण मला वाटलं माणसंच फक्त, असं ती अशी गंडवायची मला. त्यांना सांगायला ही अट सांगितली नव्हती, कोणीच नव्हतं. त्यांची कारणं होती त्यावेळेची, पण अशा गंडवायची मला. आणि मला गोष्टींमध्ये ती इतकी गुंतवायची की मी अगदी ती बावळटासारखी. पण मी नंतर पुरलेली पाने नावाची गोष्ट लिहिली. अरे वा, त्याच तुमच्या आठवणीवरनं का? अगदी. आपण तर तुमच्या कवी याच्याकडेच येऊयात की तुम्ही कवयित्री, तुम्ही आज वेगवेगळ्या छान कविता लिहिता आणि तुम्हाला रोज काहीतरी वेगळं छान सुचत असतं. तर याची सुरुवात कधीपासून झाली? म्हणजे लहानपणापासूनच तुम्हाला असं सुचायला लागलं का तुम्हाला कोणाला म्हणजे कोणाकडे बघून तुम्ही सुरुवात केली असं काही? हा, म्हणजे लहानपणी शाळेमध्ये ज्या पाठ्यपुस्तकातल्या कविता होत्या त्या कविता वाचताना असं काहीतरी झंकारल्यासारखं व्हायचं की अरे हे केवढं अद्भुत आहे. म्हणजे भारत आंब्यांची कविता असेल, कुसुमाग्रजांची असेल. आणि एकदा जेव्हा मला आई होती शिकवायला, 7वीत होती मला वाटतं, 7वीत असताना आईनी काही कविता शिकवल्या. आणि ती अशी बोट दाखवून म्हणायची की हा शब्द कसा वापरलाय.
त्यातलं सौंदर्य स्थळ बघतो. इथे दुसरा कुठलाच शब्द असू शकत नाहीये. किती सुंदर शब्द वापरलाय किंवा किती सुंदर प्रतिमा वापरली आहे असं ते सांगितल्यामुळे त्या कवितेकडे बघण्याची एक दृष्टी, एक दृष्टिकोन असा बदलत गेला. कविता चला वाचली असं नाही झालं, तेवढ्यापुरतं नाही झालं. मग ती समजायला लागली कविता, त्याची लय भिनायला लागली. मग हळूहळू असं लक्षात आलं की आपलं काहीतरी नातं आहे कवितेशी. काही समजत नव्हतं आपण काहीतरी ह्याच्यात लिहू किंवा काय. आणि त्या दरम्यानच आईचा कविता संग्रह मी घेऊन आली येतो. आईचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला, ग्रीष्म दुपार नावाचा. बरोबर. आणि पुस्तकाचं येणं काय असतं, पुस्तक कसं येतं, पुस्तक कसं तयार होतं, हे मी त्या बालपणी पाहिलं. आणि मग त्याची ती प्रूफ, आणि अनंतराव कुलकर्णी त्यांनीच ते छापलं, प्रकाशित केलं. त्यावेळेला मग ते प्रूफ रिडिंग, ते शब्द कळायला लागले की अरे प्रूफ रिडिंग असतं काहीतरी. अर्पण पत्रिका असते, मग ते कोणाला तरी अर्पण करतात पुस्तक. ते मुखपृष्ठावर असं, मलपृष्ठावर असं काहीतरी असतं. हे पुस्तकाचं निर्मिती, पुस्तकाची निर्मिती कशी असते, पुस्तकाचं त्याचा वास कसा असतो, किंवा कविता अशी ठेवतात पानावरती म्हणजे काय असतं, लेआउट म्हणतात त्याला. म्हणजे हे नंतर शब्द तुम्हाला नंतर कळले, पण त्याची चर्चा करावी होती. बरोबर. आणि त्यावेळेला मग आई कविता वाचून दाखवायची की ही कशी वाटतीये, ही ठेवायची का, ही काढायची का. त्याला एडिटिंग म्हणतात, हे नंतर मोठं झाल्यावरती कळलं. पण हे सगळं बघताना मला असं, आणि आईच्या कविता तर माझ्या बऱ्याचशा कविता पाठ पण आहेत, त्यावेळीच पाठ झालेल्या आहेत. तर त्या अशा काहीतरी अशा जाणवायला लागलं की अरे म्हणजे आपण जे पाठ्यपुस्तकामध्ये कविता वाचतो आणि तशीच आपली आई पण कविता करते. म्हणजे आपल्या घरामध्ये कवयित्री आहे तेव्हा म्हणजे एवढं कळत नव्हतं, पण असं काहीतरी जाणवत होतं. जी आवडती कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे प्राजक्त. एकला प्राजक्त आहे आज माझ्या अंगणी, अजून जपतो हा उराशी सत्यभामेची कहाणी. जीर्ण पाने गतस्मृतींची घेई हा कवटाळुनी, वाळल्या खोडात याच्या चिवट आशा दाटुनी. सोसवेना ग्रीष्म ऋतूचा दाह तरीही कोमलांगा, पाहुनी हुंकार देई हा आषाढी नीलमेघा. श्रावणातील धुंद रात्री हा निघे न्हाऊन ग, आणि गंधित शुभ्र पुष्पे हा करी अभिषेक ग. केशरी देठात याच्या त्यागनी संघर्ष आहे, केशरी देठात याच्या त्यागनी संघर्ष आहे. स्वर्ग पृथ्वी मिलनाचा हा तपस्वी प्रतीक आहे. प्राजक्ताला देववृक्ष म्हणतात. मंथनातून, समुद्र मंथनातून तो आलाय तो संदर्भ. 14 रत्नांपैकी एक आहे. त्यामुळं असं म्हटलंय आईनं, केशरी देठात याच्या त्यागनी संघर्ष आहे. स्वर्ग पृथ्वी मिलनाचा तो तपस्वी प्रतीक आहे. अल्पजीवी त्या फुलांचा लोभना त्याच्या मना, अल्पजीवी त्या फुलांचा लोभना त्याच्या मना. गंध त्याचा हो चिरायू हीच अक्षय कामना. सावलीला तत्पदाशी ती निवांत माय तुळस, सावलीला तत्पदाशी ती निवांत माय तुळस. कृष्ण राधा मूर्तिमंत दारी माझ्या करीती वास, कृष्ण राधा मूर्तिमंत दारी माझ्या करीती वास. अरे वा, मस्त. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कविता स्वतः पण करायला लागला. शाळेच्या नियतकालिकात काहीतरी छोटस लिहिल्याचं मला आठवतंय. बर. आणि मग नंतर जेव्हा कॉलेजला आले तेव्हा मात्र मी म्हणजे काहीतरी सुचायला पण लागलं, स्फुरायला पण लागलं. बहुधा ते वय असतं, बोलण्याचं वय असतं, त्यामुळं. आणि काही वेळेला असंही मला आठवतंय की एखादं गाणं, त्यावेळेला रेडिओच होता, म्हणजे टीव्हीचा काळच नव्हता. रेडिओवरती गाणं लागलं आणि काहीतरी एकच ओळ पुढची आठवत नाही तर ती जुळून घ्यायची. आपणच म्हणजे मनानेच काहीतरी आपले शब्द घालून जुळवायची. मग तिथे त्यावेळेला ते काय कारागिरी म्हणा, कलाकुसर म्हणा ती होती. पण मग लक्षात आलं की आपण वरचं म्हणजे वरची ओळ ज्या छंदात आहे त्या छंदात आपण खालची लिहितोय. बरोबर. आणि त्याचं काही आपण प्रशिक्षण वगैरे घेतलं काही नाही. अमुक 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 ला असं तर खाली पण ला आपण शब्द बरोबर त्याच्यात घालतोय. हे नकळत झालं. तुमची तेवढी प्रतिभा आणि तुमचं लहानपणापासून तुम्ही बघितलेलं असं, त्याच्यामुळे मला असं वाटतं ना
कान तयार झाला कवितेचा आईमुळे. बरोबर. आणि आजी बरोबर मी, आजीचं सांगायचं राहिलं, आजी बरोबर मी देवळात जायचे भजनाला. आणि मग ती भजन सगळं म्हणजे काय म्हणतात काकड आरतीपासून तर सगळं म्हणजे त्याच्यामध्ये असायचं. तर ते कानावर म्हणजे मी काही अशी बसले नाही तिथे भजनाला, मी बाहेर खेळत होते पण ते कानावर पडत होतं. बरोबर. आम्ही तिथे बाहेर त्या देवळाच्या, विठोबाच्या देवळाच्या बाहेर अंगणामध्ये वाळूमध्ये खेळत बसायचो पण कानावर ते पडत होतं. आपण म्हणतो श्रवण संस्कार जसा महत्वाचा असतो. अनुदिनी अनुतापे तापन राम राया असं ते कानावर यायचं. आणि मग नंतरच्या काळामध्ये मी जसं हे करुणाष्टक आहे तसं मी वरुणाष्टक लिहिलं. आणि नंतर साक्षात्कार की हे मानिनी वृत्त आहे. आणि या मानिनी वृत्तामध्ये केलेलं हे रामदास स्वामींनी रचलेलं हे म्हणजे ते संस्कार झाले. आणि नंतर ते एक एक त्याचा मग शास्त्रशुद्ध नंतर मग थोडा अभ्यास की हे म्हणजे त्या देवाची द्वारी बसा क्षण भरी त्याने मुक्तिचारी साधी येला चालायचं तिथे भजन ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये चालायचं. नंतर लक्षात आलं की अरे देवाची द्वारी बसा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येला 6 6 6 आणि 4 अशी अक्षर आहेत ह्याच्यामध्ये. हे नंतर कळलं पण तो ठेका आणि ताल समजत गेला. आणि त्याच्यानंतर मग तुमची अनेक पुस्तकं पण आली. आणि मला वाटतं तुम्ही सर्वात महत्वाचं काम जे केलं ते लहान किशोरवयीन मुलांच्या याच्यात जास्त तुम्ही काम केलं. तर तो प्रवास कसा झाला तर त्याच्याविषयी आधी थोडं हे पण सांगा की तुमचा काय विचार करून तुम्ही ते किशोर वयासाठी आपण काहीतरी काम करूयात असं आपण ठरवलं. म्हणजे आता कवितेच्या क्षेत्रामध्ये मी भरपूर मुसाफिरी केली. त्याच्यामध्ये लावण्या लिहिल्या, भक्तिगीतं लिहिली आणि काय म्हणतात भावगीतं लिहिली, वैचारिक म्हणजे मुक्त छंदातल्या वैचारिक कविता लिहिल्या. आणि असं सगळं बरेच त्याच्यामध्ये काय म्हणता येईल प्रयोग पण केले. तर त्याची पुस्तकं प्रकाशित झाली. आणि मला म्हणजे थोरला मुलगा माझा जेव्हा लहान होता तेव्हा मग त्याच्यासाठी असं वाटलं की बालगीतं भरपूरच आहेत, गदिमांची आहेत, शांताबाईंची आहेत, आपणही आपलं एखादं हे करावं, बालगीत लिहावं असं म्हणून त्याच्यासाठी म्हणून काही लिहिली, त्याला म्हणून दाखवली खाऊ भरवताना हे करताना. आणि नंतर लक्षात आलं की अरे आपण बालगीतं लिहितोय की म्हणजे बालगीतं लिहितोय तर पाठवूया कुठेतरी असं म्हणून मग म्हणजे पहिल्या मुलाच्या जन्मानंतर मला असं साक्षात्कार झाला म्हणूया बालगीतं पण लिहायला काही हरकत नाही लिहायला. आणि मग ती कुठे कुठे पाठवली म्हणजे असं चिमणी घरात चिमणी दारात चिमणी फांदीवर मारते उडी मारते दडी जुईच्या वेलीवर असं म्हणत मी त्याला जे शिकवत होते तेच मग मी गाणं लिहून हे गेलं. पोपटा पोपटा बोल रे सावर तुझा तोल रे बरे नाही वाटत का औषध पाणी देऊ का चालेल. पुढे अजून म्हणजे आहे ती कविता. अशा बालकविता लिहिल्या. जशी जशी मुलं मोठी होत जातील तसं तसं मग कुमार कविता लिहिल्या. असं ते म्हणजे बहुतेक मुलांच्या बरोबर माझ्या कवितांचा प्रवास अजून पुढचा असा होत गेला. आणि छात्रप्रबोधन म्हणून जे ज्ञानप्रबोधिनीचं मासिक आहे गेली 30 वर्ष ते निघतं तर ते कुमारांसाठी खास आहे. त्याच्यामध्ये काही कविता सुरुवातीला पाठवल्या, त्या त्यांना आवडल्या. नंतरच्या काळामध्ये मी त्यांच्या संपादक मंडळावरती काम करायला लागले. त्यामुळे मग कुमार गटाचे सगळे भावविषय कुमारांच्या कथा पण लिहिल्या, त्याची पुस्तकं पण आली. कळ्यांचे ऋतू नावाचं पुस्तक आहे, ते वयात आलेल्या मुलींच्या कथांवर. आणि विंचू चावला हो नावाचं आहे, ते कुमार कथा आहेत त्याच्यामध्ये, मुला मुलींच्या आहेत, फक्त मुलींच्या असं नाही. असं मग ते कुमारांचंही मी काही लिहू शकले या निमित्ताने. आणि अजून ते तर मला अजून बाकी बरीच पुस्तकं तुमची आता किती तुमची पुस्तकं प्रदर्शित झाली टोटल? पुस्तकं आणि पुस्तिका असं आपण म्हणूया, ती मिळून 35 झाली आहे. पुस्तिका मी अशासाठी म्हणते की काही लहान मुलांची पुस्तकं आहेत ना ती खूप छोटी असते, 20-22 पानाची, काही 30 पानाची. आणि त्याचा जीव पण छोटा असतो, म्हणजे खूप मोठं चित्र असतं, खाली 4 ओळी असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये मुलांसाठी ते क्रिएटिव्हच असतं, त्यांना ते हवंच असतं. पण त्यामुळे संख्या वाढली आहे पुस्तिकांमुळे. आणि काही मी प्रथम बुक साठी अनुवाद केले, तीच एकदम 12-13 पुस्तकं झाली. आताच खूप लेटेस्ट जी गाजलेली आलेली कादंबरी आहे पानशेतच्या पुरावरती, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? मुळात तो विषय तुम्हाला, कारण
पुणेकरांच्या दृष्टीने 12 जुलै 1961 म्हणजे खरंच तो एक आपण लक्षात राहण्यासारखा दिवस सगळ्यांच्याच दृष्टीने. आणि पानशेतला पूर आला होता, त्या पुरावरती आणि साधारण तो पूर म्हणजे कुठली आपत्ती नैसर्गिक आली की त्याला काय घडतं आजूबाजूला या ह्याच्यावर तुम्ही ती कादंबरी बेतलेली आहे आणि ती आता सध्या खूप गाजलेली आहे. तर त्याच्याविषयी काय सांगाल आम्हाला? नक्कीच, कारण मी सहकार नगर मध्ये राहते. आमचं घर तुम्ही पाहिलंच आहे. आमचं घर हे पूरग्रस्तांसाठी झालेल्या वसाहतीमधलं घर आहे. माझे सासरे कसबा पेठेमध्ये राहत होते, केशव महाजन. आणि 61 मध्ये हा जो काही 12 जुलैला पूर आला त्याच्यामध्ये त्यांचं घर अगदी म्हणजे वाहून गेलं. एका शब्दात सांगायचं तर वाहून गेलं. आणि त्यांना अशा सगळ्या कसबा, नारायण पेठेतल्या लोकांना, शनिवार नारायण पेठेतल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी ज्या जागा दिल्या त्यात सहकार नगर, राजेंद्र नगर, गोखले नगर, मुकुंद नगर अशा सगळ्या ठिकाणी त्या वसाहती तयार झाल्या. त्या वसाहतीत मी राहते. सासऱ्यांकडून अनेक गोष्टी मला कळल्या, माझ्या वडिलांकडून कळल्या, कारण ते रास्ता पेठेत राहत होते. त्यांच्याकडून ज्या कळल्या त्याच्यातून मला असं वाटलं की अरे एवढं मोठं सगळं वाताहत झालेली आहे, मोठी एक शहर नष्ट झालेलं आहे आणि ह्याच्याबद्दल आपण लिहिलं पाहिजे. आणि आपण त्या घरात राहतो, त्याचं कारण काय आहे ते मूळ कारण आपण शोधलं पाहिजे. मग मी बाकी कोणी कोणी काय काय लिहिलंय असं थोडासा शोध घेतला. तर काहींचे लेख, कथा किंवा काही नाटकामध्ये जाता जाता उल्लेख किंवा आठवणीपर जे असतं त्याच्यामध्ये की बाबा 61 साली असं झालं, मग माझं अशा टाईपचं सगळं मला वाचायला बऱ्यापैकी मिळालं. पण मग मला वाटलं की ह्याच्यात हे मावणार नाहीये, मला जे सांगायचंय त्याला एक मोठा आकृतीबंध हवाय. मग असं वाटलं की आपण कादंबरी लिहावी. आणि कादंबरी हा विषय म्हणजे हा कृतीबंध मी हाताळलेला नव्हता, त्याचंही आकर्षण होतं की एक आपल्या हातून एक कादंबरी लिहिली जावी. कारण कविता आणि वैचारिक लेख, कथा ह्याच्यामध्ये मी भरपूर काम केलेलं होतं. पण कादंबरीचा एक तर परत पसारा खूप मोठा असतो, त्याच्यामध्ये एक पट मांडायचा असतो, काळाचा पट असतो किंवा वैचारिक मंथन असतं किंवा काही मनोविश्लेषणात्मक काही गोष्टी त्याच्यामध्ये मांडता येतात. किंवा तुम्ही आता उल्लेख केला की जसं संशोधन पण त्यासाठी तुमचा विषय तर तसाच होता. तसा होता, म्हणजे नुसती कादंबरी एखादी प्रेमाभिमाची कादंबरी असते तर त्याच्यात संशोधनाचा फारसा येत नाही. म्हणजे येऊ शकतो थोडाफार, काही संदर्भ असेल, काही वैद्यकीय संदर्भ असेल समजा कादंबरीत, तर तेवढं संशोधन करावं लागतं. पण हा संशोधनाचाच विषय होता, कारण 60 वर्ष मागे जायचं होतं. 60 वर्षाच्या त्या मागच्या काळातलं पुढं कसं होतं, ते का घडलं, त्याच्या मागची काही राजकीय कारणं काय आहेत, आर्थिक कारणं काय आहेत, किंवा काही निर्णय चुकलेत का, किंवा निर्णय चालढकल झाली का, असं सगळं ते बघायचं होतं. आणि हे सगळं सांगणं म्हणजे पुन्हा कादंबरी नव्हे, तर त्याची गुंफण करण्यासाठी मग त्याचा आजच्या काळातले तरुण शोध घेत आहेत असं मी मागे मागे जाऊन त्यांना काहीतरी सापडत जातंय आणि मग ते शोध घेत आहेत. आणि त्या तो जो हिरो त्यातला आहे चित्ततोष नावाचा, हिरोईन त्याची नायिका आहे शैली, तिचं नाव, असं त्यात ते दोघं जण आणि त्यांचा अजून एक ऋतुपर्ण वगैरे असे ते सगळे मित्र मैत्रिणी मिळून त्यांना एक असं रहस्य सापडतं. त्या रहस्याचा मागोवा घेता 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 त्यांच्या असं लक्षात येतं की आपल्या आजोबांची एक विफल प्रेम कहाणी त्याच्यामध्ये आहे. त्या काळामध्ये कसं झालं की घर वाहून गेल्यामुळे लग्न तुटली. घरच नाही तर राहणार कुठे आमची मुलगी, म्हणून लोकांची लग्न तुटली. ठरलेली लग्न किंवा काही बालविवाह सदृश असेल की बाबा मी माझी मुलगी तुला देतो अशा टाईपचं जे पूर्वी असायचं, ती लग्न होऊ शकली नाही. किंवा काही म्हणजे अनेक गोष्टी घडल्या, म्हणजे जे एखाद्या संकटामध्ये काहीही घडतं, म्हणजे चोऱ्या होतात, खोटं बोललं जातं, गैरफायदा घेतला जातो, काही गृहीत धरलं जातं. आणि याच्यातून जे सगळे गोंधळ होतात त्याच्यातून असे काही झाले. तर त्यात आजोबा त्यांचे असे होते की त्यांचं त्या काही विशिष्ट गोष्टींमुळे लग्न मोडलेलं असतं, असे ते शोध लागतात त्यांना. आणि त्या सगळ्याची कारणं पुन्हा सगळे त्या 61च्या आसपास ह्याच्यामध्ये जातात. असं ते कादंबरीत दाखवण्यासाठी म्हणजे नुसतं संशोधन नाही तर ती गुंफण ती पटणारी पाहिजे, कारण तार्किक पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी एकदम असं झालं ना असं झालं असं नाही सांगून चालत. ते डेव्हलप करताना ते हळूहळू एक एक पात्र विकसित करून असं ते पुढे पुढे जाऊन त्यामध्ये
पसारा वाढत जातो. कधी कधी असं वाटतं की आता हे कुठं संपणार आहे, असं आटोक्यात कधी येत आहे की नाही असं. किंवा काही काही पात्र त्रास देतात, म्हणजे त्रासच देतात, ती हटून बसतात. पुढे काय यांच्याबद्दल लिहावं, कसं ते पुढे न्यावं त्यांना, आणि मग ते खूपच वाढेल का, किंवा मग एखादं पात्र आपण सोज्वळ दाखवतो, ते जर सोज्वळपणा सोडून काहीतरी विचित्र वागतंय असं दाखवायचं असेल तर त्याला पण एक कारण मीमांसा द्यायला कारण पाहिजेत. मग ती कारणं देता देता 2 प्रकरणं वाढतात. असं काय पण झालं म्हणजे ते. पण म्हणजे बरीच वर्ष त्याचं काम चालू असेल तुमचं? हो, 7-8 वर्ष तर म्हणजे लेखनच चालू होतं, आणि त्याच्या आधीपासून ते बीज मनामध्ये होतच. कारण सासरे आणि बाबा यांच्यामुळे ते मला समजलेलं होतं. पण त्यानिमित्ताने तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्यावेळेच्या सुद्धा कळल्या असतील की ज्या म्हणजे समोर आलेल्या नाहीत कधी बरेच वेळा, पण त्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्याच्यात रिसर्च मध्ये तुम्हाला ते सापडल्या असतील. हो, बऱ्याच गोष्टी काय काय समजल्या. त्यावेळेची राजकीय परिस्थिती काय होती, म्हणजे नुसताच संयुक्त महाराष्ट्र लढा झाला होता 60 साली. त्या गोष्टीला वर्ष होतंय ना होतंय, तोच एक महाराष्ट्रातलं एक सांस्कृतिक शहर ज्याला किंवा विद्येचं माहेर करते त्यावेळेला त्याची ख्याती होतीच. ते नष्टच झालं. म्हणजे मुठा नदीच्या काठी ज्या वसाहती होत्या त्या सगळ्या जमीनदोस्त झाल्या, आणि मुठा नदीच्या काठी होतं तेवढंच पुणं होतं. आताचं आपण जे पुणं बघतोय ते त्यानंतरच आहे, त्यानंतरच ते विकसित झालं, आणि त्यानंतर इंडस्ट्री आली आपल्याकडे. पण त्यावेळेला म्हणजे तुम्ही म्हणलं तसं मला आता वाटतं की त्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या पुण्यातल्या. म्हणजे या सगळ्या ह्याच्यातले जाणकार किंवा अभ्यासक असं म्हणतात की पानशे ती आपत्ती आहे हे मान्यच आहे, पण ती इष्टापत्ती पण आहे. एखादं म्हणजे काहीतरी वाईटातून चांगलं घडावं, तसं ते आता त्याला चांगलं वाईट हे म्हणणं सापेक्ष आहे. परंतु ही घटना नसती घडली समजा तर आपलं पुन्हा एक साधारण थोडंसं एक विकसित होऊन थोडंसं आजूबाजूला थोडंसं वाढलं असतं, थोडंसं झालं असतं. पण एकदम म्हणजे ड्रास्टिक चेंज ज्याला म्हणतो आपण तसा झाल्यामुळे सगळं म्हणजे उचलूनच घरं निर्माण करणं, रस्ते हे झाले, मग बसेसची संख्या वाढवायला लागली. कारण सहकार नगर, इकडे चंदन नगर, गोखले नगर, कोथरूड म्हणजे कर्वे नगरच्या काही भाग या सगळीकडे वसाहती झाल्या. मग त्यांना रस्ते हवेत, पाणी हवे, वीज हवं, सगळं हवं, शाळा हव्यात, ऑफिसेस हवेत, सगळ्या दृष्टीने ते वाढत गेलं ते 61 नंतर. परत एकदा आपण माहेरच्या विषयाकडे येऊयात. तर तुम्हाला माहेरचे कोणते, आता तुम्ही कवितेचा तुम्हाला ठेवा मिळालाच आहे, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता ठेवा किंवा कोणते संस्कार झालेत असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की खेड्यामध्ये राहिल्यामुळे असेल किंवा काय असेल की स्वतःमध्ये रमता आलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला रेडिओ हा एकच हे होता, आणि तो पण वडिलांनी लावला की ऐकायचा. तो उंच असायचा, आमचा अजिबात हातबीत पोचायचा नाही, आणि आगाऊपणा शक्यच नव्हता. त्यामुळं आपल्यामध्ये रमता आलं पाहिजे. मग पानं फुलं बघायची, खेळ खेळायचे मातीमध्ये. आम्ही इतकं मातीमध्ये खेळलो, इतक्या वेळा गुडघे फुटून घेतलं, म्हणजे तीर फेकणी तर आम्ही इतकं खेळायचो, झाडावर चढणं, खरचटून घेणं वगैरे. तर मला असं वाटतं की हे जे आहे ना हे आत्ताच्या पिढीला स्वतः तर रमता नाहीये, त्यांना काहीतरी बाहेरचं लागतं. टीव्ही लागतो, आता मोबाईल स्वतः रमणं आणि त्याच्यातून म्हणजे एक आत्मपरीक्षण करणं स्वतःमध्ये, हे त्या साध्या जीवनामध्ये, खेड्यातल्या जीवनामध्ये आणि घरामुळे अर्थातच ते मिळालं असं मला वाटतं. दुसरं म्हणजे त्याचाच एक भाग म्हणजे काटकसर वृत्ती, म्हणजे हे एक मूल्य आहे. काटकसर करणं म्हणजे काही चिंगूसपणा आणि कटकट या अर्थी नव्हे, पण साधं पण छान जगता येतं. साधेपणात पण एक मूल्य असतं, एक काय म्हणतात उंची असते त्याला पण. हे एक समजलं. व्यवस्थितपणा हाही एक भाग जो आला तो ह्याच्यातून आला. आणि माझ्या आईचं आणि बाबांचं दोघांचं अक्षर इतकं सुंदर, म्हणजे आईचं मोत्यासारखं आणि बाबांचं छापल्यासारखं, म्हणजे छापील अक्षर कशी असतात तशी होती. तर मला असं वाटतं की ते एक प्रतिबिंब आहे व्यक्तिमत्वाचं. अक्षर हे प्रतिबिंब आहे. आता आपण आजच्या काळामध्ये अक्षर असं लिहिणं बंदच झालंय, पण तो काळ असा होता की अक्षरावरून माणसं ओळखली जायची, आणि अक्षरातला जो व्यवस्थितपणा आहे तो सगळा मला त्याच्यातून मिळाला. त्याचाच पुढचा भाग मी तुम्हाला सांगेन की वडील माझे
व्याकरणाचे म्हणजे त्यांना मी वैयाकरणीच म्हणेन. अच्छा. हा म्हणजे व्याकरणाबद्दल ते इतके आग्रही असायचे, इतके म्हणजे ते ओरडा खावा लागायचा आम्हाला. म्हणजे मी त्यांना पुण्याहून पत्र पाठवायचे, कार्ड 15 पैशाचं, त्यावेळेला आणखी स्वस्त होतं. तर ते पाठवल्यानंतर ते उलट टपाली त्याच्यातल्या माझ्या चुका लाल शाईनं त्याच्यावरती खुणा करून की तू हे चुकलं, तीर्थरूप लिहिताना ती दीर्घ पाहिजे, तीर्थरूप वगैरे असं ते करून मला हे सांगायचे. त्यांनी जे संस्कार हे सगळे केले व्याकरणाचे संस्कार ते म्हणजे अजून म्हणजे इतके पक्के झाले. किंवा कधी कधी शंका येते की अरे आपण बरोबर लिहिलंय का. मग बाबा आता नाहीयेत पण मग आपण डिक्शनरी बघितली पाहिजे, शब्दकोश बघितला पाहिजे, पण तो तसाच आला पाहिजे. हा चुकीचा जाता कामा नये असं एक हे दोन उदाहरणं सांगते की अल्पसंख्याक असं आपण म्हणतो, तर अल्पसंख्याक असं म्हटलं पाहिजे असं बाबा म्हणायचे. अच्छा अच्छा. मूळ शब्द मुळात अल्पसंख्या आहे, परत अंक कशाला, अच्छा अच्छा, संख्या आहे ना शब्द, किंवा अल्पसंख्य म्हणा. अल्पसंख्याक म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्यासारखं असं ते त्यावेळेला मला सात्विक वगैरे म्हणे अल्पसंख्याक नाही अल्पसंख्याक, अनुस्वार नाही द्यायचा असं सांगायचं. किंवा अल्पोपहार, अल्पोपहार नाही. अच्छा अच्छा. अल्प उपआहार, ते शब्दाची फोड आहे. तर उपाहार जर केलं आपण तर उपाहार म्हणजे भेटवस्तू. बरोबर बरोबर. आणि आहार हा शब्द आहे त्याच्यामध्ये, असं ते सांगायचे बारीक बारीक हे करून संस्कृतचे असल्यामुळं. आणि माझं स्वतःचं नाव आश्लेष आहे, अतिशय अवघड असं वाटतं लोकांना. मग त्याचं मी त्यांना विचारलं हे असं का नाव ठेवलं माझं, ते माझ्या त्या नक्षत्रावर माझा जन्म झाला होता हे बालपणी सांगितलं की असं एक नक्षत्र आहे आणि त्या नक्षत्राचं नाव आहे. मी मोठी झाल्यावर मी पुन्हा सांगितलं की अश्लेषा का आश्लेषा, तर ते म्हणाले आश्लेषा. अच्छा. हा आश्लिष्ट असं. मग त्यांनी लगेच ते पुढचं हे केलं, तर आश्लेष म्हणजे कवेत घेणे. बरोबर. अच्छा ओके. आश्लेष म्हणजे आलिंगन. अच्छा. आणि तो ते जे तारका समूह आहे तो अनेक तारका समूहांना कवेत घेणारा, म्हणजे अनेक त्याच्या पोटामध्ये अनेक तारा आहेत आणि तो मिळून असलेला तो आश्लेषा समूह असा तो आहे. हे त्यांनी मला सांगितल्यामुळे मला ते पक्क झालं की हा असं आपलं नाव असं आहे. आणि त्याचं हे त्याची कारण असं आहे. आणि दुसरं म्हणजे विश्लेष, आपण शब्द वापरतो विश्लेषण. विश्लेषण म्हणजे विघटन करत जाणं, आणि आश्लेष म्हणजे एकत्र. ओके ओके ओके. आश्लेष आणि विश्लेष हे दोन वेगळे विरुद्धार्थी शब्द आहेत. हे मला इतक्या बालपणी त्यांनी मला सांगितल्यामुळे ते अगदी पक्क होऊन गेलं. म्हणजे असे काही बाबांचे बरेच हे आहेत. किंवा ते तुळईवरती म्हणजे असं आमचं घर होतं पत्र्याचं, चंद्रमोळी ज्याला म्हणतात, म्हणजे आमच्या त्या घराला पत्रे होते आणि काही त्याला भोकं होती, त्याच्यातून पाऊस पडायचा. म्हणजे खरोखर चंद्रमोळी असं ते होतं. तर ती खाली आम्ही अशा भांडी वगैरे ठेवायचं पावसाळ्यामध्ये. तर तुळईवरती ते सुविचार लिहायचे बाबा. अच्छा. अगदी वरती स्टूलवर चढून वगैरे. आणि एक महिन्याभराने मग तो हे करायचा. मला एक तो बालपणीचा एक सुविचार आहे, सर्व काळी सौजन्य राखणं आणि ते वृद्धिंगत करणं यालाच मी सद्धर्म मानतो. विवेकानंद असं त्यांनी. आणि मग ते पाठ होऊन जायचे. मग एकदा कधी जीवन त्यांना कळले हो पक्व फळापरी, मी पण त्यांचे सहजपणाने गळले हो बाबू बोरकर. असं ते तुळई अशी मोठी होती आणि त्या तुळईवरती ते असं सुवाच्या अक्षरात लिहायचं, पाठ होऊन जायचं. आणि बोरकर आणि वगैरे. मग बोरकर बिरकर काय कळायचं नाही, ते मोठं झाल्यावर कळलं अच्छा बोरकरांचं ते बाबांनी तुळईवर लिहिलं होतं असं. हे संस्कार मला वाटतं की असं बसून समोर बसूनच आला आता मी संस्कार करतो असं नाही, पण असे जाता जाता त्यांनी. पण आता तुम्ही म्हणलं तसं मला खूप वाटतं की आता खरं त्यांनी असायला पाहिजे होतं आणि त्यांनी अजून असे क्लासेस घ्यायला पाहिजे. आता आपण जे मराठी बघतो किंवा पेपरमध्ये सुद्धा जे येतं, मी कुठल्या एका पेपरला म्हणत नाहीये मी, पण असं जे काही वाचण्यात येतं ते इतक्या ऱ्हस्व दीर्घाच्या चुका असतात आणि ते आपल्याला कळत पण नाहीत. म्हणजे मी मला सुद्धा म्हणतो, मला सुद्धा त्या कळत नाहीत की अरे हे
एखादा इंग्लिश शब्द चुकला तर आपण लगेच हसतो हो. की अरे याला इंग्लिश येते, मग मराठी शब्द चुकला तर आपण फारसं काही विशेष लक्षात घेत नाही त्याच्याकडे. तर तुम्ही पण ते काम करा. हो, मी पण करत असते, त्याचा वाईटपणा घेत असते. म्हणजे बाबा शब्द वापरायचे की मी छिद्रान्वेषी आहे असं ते म्हणायचे. मला छिद्र असलं की दिसतं, छिद्र म्हणजे दोष किंवा छिद्र म्हणजे छिद्र या अर्थी पण छिद्र दिसतात. तसं मी पण खूप वाईटपणा घेते, कारण हल्ली सगळी मुलं सो हा शब्द इतका वापरतात. तो मराठी झालेला आहे, सो मी तिथं गेलो मग असं झालं असं बोलतात. किंवा तो व्यक्ती आला मग तो बसला. अरे म्हणलं मराठीत ती व्यक्ती असते, तुम्ही हिंदीमध्ये ती पोलीस मान्य करताना तिथे तुम्हाला हसू येतं का? ती पोलीस आई वगैरे असतं. म्हटलं मला इथं हसू, म्हटलं पोलीस आई कशी काय? पण मराठीमध्ये जर ती व्यक्ती आहे, काहीतरी भाषेचं वैशिष्ट्य असतं, काहीतरी सौंदर्य असतं त्याचं, ते आपण जपलं पाहिजे. तर म्हणलं नाही पण तो मुलगा होता. म्हणलं पण व्यक्ती ही ती असते आपल्याला, आणि काही गोष्टी ठरलेलं ते आणि परंपरा असते, रूढी असते. त्यामुळं ते मी असं वाईटपणा घेत असते, तरुण मुलांना चुका दाखवत असते. मी MA करत होते, ती आठवण मला जरूर सांगायला आवडेल. मी जेव्हा MA करत होते तेव्हा आई म्हणाली मला पण MA करायचंय. आणि आई आणि मी एकदम, आईनी मराठीमध्ये आणि पॉलिटिकल सायन्स मध्ये, आम्ही दोघींनी एकदम MA केलं. आईची इच्छा होती मस्त पोस्ट ग्रॅज्युएशन मला करायचंय, पण त्या वयात त्यांची जिद्द होती आणि तुमचा मस्त वेगळाच अनुभव आहे की तुम्ही दोघी एकदमच MA. तिच्या आईच्या नोट्स आहेत MAच्या, त्या मी अगदी जपून ठेवल्यात, अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये, आणि पूर्ण त्या 2 वर्षाच्या नोट्स आहेत. त्या नोट्स वाचून सुद्धा एखादा काहीतरी नवीन लेखाचा विषय सापडतो, एखाद्या कवितेचा विषय सापडतो. तो आईचा ठेवा मी असा जपून ठेवलाय. दुसरं म्हणजे आईनी ज्ञानेश्वरांविषयीच्या कविता, ज्ञानेश्वरांविषयी संतांनी काय म्हटलंय, संतांनी काय कवितेतून लिहिलंय, जनाबाईंनी काय लिहिलंय, चोख्यात काय, असं अशा एक भाग, आणि आधुनिक कवींनी काय म्हटलंय, बोरकरांची कविता, कुसुमाग्रजांची कविता, म्हणजे त्यांनी पण ज्ञानेश्वरांविषयीच्या कविता, असा एक तिने संकलन केलंय. एक वेगळा प्रयोग आहे. तर त्याचं पण मी म्हणजे पुस्तक करायचं आता मी मनावर घेतलेलं आहे. आणि मी आणि माझी बहीण स्वाती दाडे, भावालाही म्हणजे माहितीच आहे ते, आम्ही मिळून ते असं कधीतरी लवकरच करू, किंवा मग आता आधुनिक काळामध्ये कदाचित युट्यूब वरती ती एक आईची आठवण म्हणून त्या आणि तिचं संत साहित्याचा अभ्यास खूप होता. संत साहित्यावरती खूप बोलायची, अखंड अनेक अभंग, मुखोद्गत. आणि मी तेच म्हटलं की ते कानावर पडायचे माझ्या. माझा अभ्यासही नाहीये त्याच्या संत साहित्याचा, पण आईमुळे ते सगळे ग्रंथ आमच्या घरात आहेत. आता माझ्याकडे पण आहेत सगळे, ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत, सगळं म्हणजे तो आपण खरा ठेवा तुम्ही म्हणता तसं तोही ठेवा आहे, तो पण आहे ठेवा. आणि आता आपला पुढचा प्रश्न असा आहे की माहेरचं एक घर जोडलं तर अशी काही मावशी मित्रमैत्रिणी असतात की ज्यांच्याकडे आपल्याला सेम माहेरचंच फिलिंग येतं, तर माहेरचीच ऊब जाणवते. तर असं तुम्हाला काही अशी घरं आठवतात का? म्हणजे आई बाबांचं घर तर असतंच आपलं माहेर हक्काचं, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला असं कुठलं घर आठवतंय का तुमच्यासाठी? आमच्या इथे सहकारनगर 2 मध्ये लेखिका, संपादक शैलजाताई देशमुख राहतात. तर म्हणजे मी त्यांची मानसकन्या किंवा काय मानलेली मुलगी अशा टाईपचं आहे आमचं नातं. आणि त्यांच्याकडे गेलं की मी मन मोकळं बोलू शकते, त्यांना काही हट्ट करू शकते, किंवा कधी कधी मी सांगते मी जेवायलाच आलीये असं म्हणून मी जेवते त्यांच्याकडे असं. आणि त्या सुद्धा कान धरून मला काही गोष्टी सांगतात की हे पुस्तक तू वाचलंस का, हे तू महिन्याभरात वाच, हे घेऊन जा आणि हे वाचच, तू हे वाचलं नसशील तर काही खरं नाही तुझं, किंवा मला हे पटत नाही की तू हे वाचलं नाही, तू हे वाचलंच पाहिजे, अशा काही आग्रही त्या हे करतात. किंवा बऱ्याचदा पुस्तकं भेट देतात असं, म्हणजे घेतानाच त्या 2 घेत नाही, हे आश्लेषासाठी नाही, हे माझ्यासाठी, असं त्या 2-2च 3-3 असे घेतात, कोणाकोणाला आणखी देतात, म्हणजे त्या पुस्तक भेट देतात. तर त्यांच्याकडे मला अगदी म्हणजे बाहेर त्यांनी मला काही माझ्या कौटुंबिक अडचणींमध्ये पण मदत केली आहे, म्हणजे समुपदेशन केलंय, काही गोष्टी कान उघडणी केली. आणि त्यांचं असं एकदम रोखठोक असतं असं बोलणं वगैरे.
आणि माझी मावशी पण आहे, म्हणजे आता ते आजोळ म्हणूया आपण. मावशीकडे पण माझी मंगल तिचं नाव आहे, मंगला मांडगावकर, सातारला असते. तर तिच्याकडे पण मला निवांत म्हणजे मी पाय पसरून मस्त बसून गप्पा मारते. म्हणजे तिच्याकडे राहायला जायचं म्हणजे असं अगदी आपल्या आईसारखंच असं वाटतं. आणि तिच्याशी गप्पा पण आम्ही असं रात्र, ती खूप छान गाते, मग आम्ही तिला काहीतरी गाणं म्हणायला सांगतो, गायला सांगतो. आणि आजोळचा उल्लेख झालाय अनायसे आणि सगळं साहित्याचा संदर्भ आलाय सगळं, तर सांगायला हरकत नाही, म्हणजे आवडेलच मला सांगायला. माझे मामा सुभाषचंद्र सरदेशमुख जे सातारला असतात, ते कवी लेखक आहेत, म्हणजे आई आणि मामा. अच्छा, असं ते दोन्हीचा वारसा आहे तुमच्याकडे. मामाचं पण पुस्तक, काही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, मी एक दाखवायला आणलंय. अरे वा. सुगंध गीत नावाचं. ओके, मस्त. म्हणजे बाकी पण आहेत, मी एक एक असं प्रातिनिधिक घेऊन आली आहे. त्यामुळे म्हणजे मातुल घराण्याकडून पण असं थोडस एक शब्दांशी खेळणं, शब्दांमध्ये रमणं, हे सगळं तिकडनं आलेलं आहे. हिंदी पण दिसते याच्यात. हो हो. त्यांच्या जेव्हा घरी गेलो होतो त्याला वेगवेगळ्या भिंतीवर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पुरस्कारांची तिथे हे लावलेली होती. कुठले कुठले पुरस्कार तुम्हाला आतापर्यंत मिळाले? 2-3 महत्वाचे सांगते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक उत्कृष्ट बालवाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. नंतर छंदोबद्ध कवितेसाठी मसापचाच म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा पुरस्कार होता, नागा देशपांडे पुरस्कार, जो महत्वाचा मानला जातो. कारण छंदोबद्ध कवितेला पुरस्कार फारसा कुठे दिला, म्हणजे स्पेसिफिक छंदोबद्ध कवितेसाठी. कारण आता हल्लीच्या काळामध्ये छंदोबद्ध लिहिणारे कवी खूप कमी आहेत, सगळे मुक्तछंद लिहितात आणि सगळे म्हणजे काय म्हणतात सामाजिक जाणीवेच्या, म्हणजे आशयघन, त्याच्यात आशयघनता असते पण भावकविता आपण ज्याला म्हणतो, माझ्या बाबांच्या भाषेत बोलायचं तर विदग्ध भावकविता, विशेष दग्ध झालेली, म्हणजे तावून सुलाखून निघालेली, म्हणजे मनाच्या ह्याच्यामध्ये घुसळणीमध्ये तावून सुलाखून जेव्हा ती बाहेर येते तेव्हा ती जी तशी जी भावकविता आहे, ती भावकविता लिहिणाऱ्या म्हणजे थोडेसे लोक कमी झालेले, त्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि पुणे मराठी ग्रंथालय जे आहे त्यांचा नचिम केळकर पुरस्कार आणि पुणे नगर वाचन मंदिर यांचा बनहट्टी पुरस्कार, हे पुण्यातले असे महत्वाचे पुरस्कार. आणि एक हा ह्याचा बडोद्याचा अभिरुची गौरव पुरस्कार असा बाहेरचा म्हणता येईल असे काही मिळाले. आणि बाकी मग लोकमत पुरस्कार वगैरे बरेच मी म्हटलं तसं बरेच मिळाले आहेत. आपला पुढचा एक अजून असा प्रश्न आहे की माहेर म्हणलं की आपल्याला जसं बाकीच्या गोष्टी आठवतात, त्याप्रमाणे आपल्याला काही काही वेगळे पदार्थ किंवा काही काही रेसिपीज आठवतात की ते आईच्याच हातचं का किंवा आजी असेल, तसं तुम्हाला कुठले पदार्थ किंवा असे स्पेशल आठवत आहेत का आईच्या हातचे काही? हो आठवत आहेत. आई असं खूप काय म्हणता येईल सुगरण अशा पद्धतीची नव्हती, पण जे काही ती 4 पदार्थ करायची ते अतिशय चविष्ट, म्हणजे साधे पण चविष्ट, सगळ्या ह्याच्यात भरपूर मसाले घाल तेल असं ती करायची नाही, पण साधं पोळी भाजी ती छान करायची. पण वेगळा पदार्थ म्हणाल तर आमच्याकडे गोळ्याची आमटी म्हणून प्रकार नेहमी म्हणजे अतिशय आवडीनं कधीतरीच व्हायचा, त्यामुळे त्याचं खूप कौतुक असायचं, अप्रूप असायचं. ती गोळ्याची आमटी रेसिपी सांगू का त्याची? हा, म्हणजे 2-3 डाळी म्हणजे मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ अशी दळून आणलेली भरड थोडीशी अशी आहे, अशी घ्यायची. त्याच्यामध्ये लसूण ठेचून घालायचा, थोडीशी मिरची लसूण आणि तिखट मीठ थोडस आणि जिऱ्याची पावडर वगैरे असं करून तो असं थोडासा घट्टसर असं मळून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं. घट्टसर म्हणजे आपली पोळीची कणिक असते त्याच्यापेक्षाही थोडा घट्ट चालेल, अशी थोडीशी घट्टसर मळून घ्यायची. दुसरीकडे एक 10 मिनिटं त्याला मुरू द्यायचं आणि दुसरीकडे पाणी उकळायला ठेवायचं. पाणी मग त्याचे असे गोळे करायचे, असे चपटे साधारण एवढ्या आकाराचे गोळे करायचे, ते उकळत्या पाण्यात टाकायचे आणि झाकण ठेवून ते गोळे शिजतात, दाबून बघायचे शिजतात ते. आणि त्याच थोडंसं पीठ म्हणजे या गोळ्याचं पीठ थोडंसं ठेवून त्याच पाणी करून ते थोडंसं त्याला लावायचं ग्रेव्हीसाठी, दाटपणासाठी, आणि वरून फोडणी टाकायची. आणि शिवाय स्वतंत्रपणे एक फोडणी अशी भरपूर अशी
करून ठेवायची लसणाची, अच्छा, अशी वेगळी अशी टेबलावर ठेवायची आणि ते वडे कुस्करायचे, त्याच्यावरती फोडणी टाकायची. अच्छा अच्छा. आणि कुस्करून ते पोळी बरोबर ते खायचं. आमटी ती उरलेले ते खाली पाणी असतं ती आमटी तयार होते आमसूल वगैरे घालून. ती गोळ्याची आमटी, हा अतिशय चविष्ट आणि असा दमदमीत असा प्रकार. आपण तसं रेग्युलर तो करत नाही, म्हणजे हा रेग्युलर करत नाही, पण ह्याचा फायदा असा की भाजी सारखे ते गोळे पण मिळतात आणि आमटी सारखं वाटीतलं पण काहीतरी एक कालवण म्हणतो आपण त्याला, तसं ते दोन्ही मिळतं एकाच ह्याच्यामध्ये. आणि बाकी मग वरण फळं पण आई खूप छान त्याच्यामुळे आठवणी. आणि पाकातल्या पुऱ्या, म्हणजे बहुतेक वेळेला नारायणगावला आमच्या म्हणजे माझ्या लहानपणी तरी एकही हॉटेल नव्हतं आणि तिथनं काहीतरी असं आणायचं वगैरे ही संस्कृती म्हणजे त्यावेळेला हा प्रकारच नव्हता. म्हणजे काही असेल ना तर मग बाबा म्हणायचे पुण्याहून आण, असं असायचं. म्हणजे मी एक ह्याचं पण उदाहरण सांगेन की चप्पल मला नव्हती तर पुण्याहून मागू, 15-20 दिवस चप्पलच नाही असं तेव्हा तोपर्यंत मी पण म्हणजे माझ्या वर्गात निम्मा वर्ग बिन चपलेचाच असायचा, मी पण बिन चपलेची. असं म्हणजे काही त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत वगैरे असं नाही, असं काही नव्हतं, पण नव्हतंच अवेलेबल नव्हतं. हो म्हणजे लहान मुलांच्या चपला दुकानात असणं हा प्रकारच नव्हता, त्यामुळे तिथं काय म्हणजे काही तक्रारीला काही वावच नाही असं. तर त्यामुळे मग पाकातल्या पुऱ्या, मी मगाशी म्हणत होते की असं काही बाहेरून आणणं हा प्रकार नसल्यामुळे वाढदिवस असलं की पाकातल्या पुऱ्या. अरे वा. आपण आतापर्यंत छान आपली मुलाखत, त्यांच्याशी छान गप्पा झाल्या आणि त्याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की मराठी भाषेविषयी त्यांची असणारी तळमळ किंवा मराठी भाषेत प्रत्येक उच्चार किंवा प्रत्येक शब्द त्यांनी मगाशी जर सांगितला की तो कसा व्यवस्थित यायला पाहिजे, त्यासाठी आज ते खूप छान काम करत आहेत. आणि असंच तुमचं काम अजून पुढे चालत राहू आणि वेगवेगळी अजून पुस्तकं त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला वेगळे हे देत राहा. आणि आज तुम्ही इथे अबीर इव्हेंट्समध्ये आमच्या चॅनलमध्ये मुलाखत दिली त्याच्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. तुमचा वेळ काढून तुम्ही आलात आणि आम्हालाही खूप छान वाटलं. आणि त्या म्हणजे आपण म्हणतो नारायणगाव मधलं जे काही म्हणजे गावाकडचं जे असतं तेही आम्हाला ऐकायला मिळालं तुमच्यामुळे, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि मी अशी तुम्हाला विनंती करेन की तुमच्या आपल्या कार्यक्रमाची शेवट तुमच्या 2-3 तुम्हाला ज्या आवडेल त्या कवितांनी नक्की आमच्या सादर केली तर आम्हाला फार आवडेल. नक्कीच, कारण म्हणजे कविता हे माझं पहिलं प्रेम आहे त्यामुळे कवितेतून व्यक्त होणं हा अतिशय आनंदाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप सहज असते असं मला वाटतं कवितेतून व्यक्त होणं. तर घर म्हणजे कोडच, घर म्हणजे काय हे कोडच असतं. आई वडिलांच्या प्रेमाचं ते घबाड असतं, तर आजी आजोबांच्या वंशाचं झाड असतं. भावा बहिणींचं नातं कधी प्रेमाचं कधी द्वाड असतं. पाहुण्या रावळ्यांसाठी दार त्याचं सताड उघड असतं. घर म्हणजे 4 भिंती, दारं, खिडक्या, अंगण, सूर्याच्या किरणांचं आणि चांदण्यांचं शिंपण, ऊन वाऱ्याचं वावरणं आणि ऋतूचं नर्तन आणि त्यामधून झिरपणारं नितळ माणूसपण, काळाचं आवर्तन करणारं पिढ्यांचं संक्रमण. घर म्हणजे त्याग, सेवा, प्रेम आणि मायेचा ध्यास. घर म्हणजे भूक, तहान आणि झोपेची आरास. घर म्हणजे आपलेपणा, सन्मान, धैर्य आणि भ्रमनिरास. घर म्हणजे संस्कार, प्रार्थना, सौजन्य आणि स्नेहाची आरास. कधी कधी मात्र चौकटीचा जाच देतो जीव घेणा त्रास. घर म्हणजे आपल्याच व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी. घर म्हणजे आपल्याच व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी, आपल्या असण्याचंच जणू रूप ध्यानीमनी. आपल्यात असणारं वृत्तींचं रसायन रोमरोमी. घर म्हणजे तनामनाची काळजी आणि निगराणी. घर म्हणजे मी नव्हे, घर म्हणजे आम्ही. स्वप्नातल्या कल्पनेतल्या घराची ही महत्ता, पण कुठे मिळेल असं घर, काय त्याचा पत्ता. शोधतीये, ढूंढतीये, कितीतरी लोटली युगे. कधी गवसते, कधी निसटते त्याचे रेशीम धागे. कधी काळी होईल का हे घर छान जागे, कधी काळी होईल का हे घर छान जागे. अशी कविता मगाशी मी म्हटलं तसं कविता अगदी
पहिलं प्रेम व्यक्त होण्यासाठी अगदी असलेलं आतून आलेलं माध्यम. त्यामुळे मी असं म्हणेन, कवितेच्या गावामध्ये माझा पत्ता, कवितेच्या गावामध्ये माझा पत्ता, कवितेच्या भाग्यावरती माझी सत्ता, मी सर्जनामध्ये बुडलेली निजरूपा, मी अवघड वळणावरला क्षण रे सोपा. अशीच एक अजून कविता. कवितेचं शीर्षक आहे अनुवंश. आपली आता जी सगळी चर्चा झाली आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे एक लक्षात आलं असेल की अनुवंशिकता हा एक प्रकार असतो. म्हणजे कधी तो संस्कारातून येतो, कधी काहीही संस्कार न करता आपोआप गवयाचं पोर सुरात रडतं असं म्हणतात. तसं काही गोष्टी अशा सहज येतात. म्हणजे त्या आई वडिलांचं किंवा मोठ्या ज्येष्ठ लोकांचं असणं हेच पुरेसं असतं त्यासाठी. तर तसा एक अनुवंश जो असतो प्रत्येकाच्या आतमध्ये उतरलेला, आणि हा पुन्हा आपण म्हणतो तसा हा जैविक अनुवंश असतो, तसा वैचारिक पण असतो. नक्कीच, बरोबर. म्हणजे एखाद्या, आता मगाशी मी शैलजा देशमुख यांचं उदाहरण सांगितलं की मला त्यांच्याकडे माहेरी गेल्यासारखं वाटतं. तर त्यांचा एक असा मला एक अनुवंश जाणवतो की त्यांचं काहीतरी माझ्यामध्ये आलंय, त्यांचे विचार माझ्यामध्ये आले. म्हणजे प्रत्येक वेळी जैविक अनुवंश असतोच असं नाही. त्यामुळे तो एक वैचारिक वारसा म्हणतो आपण. जैविक वारसा आणि वैचारिक वारसा त्या दोन्ही अर्थी. म्हणजे कवितेत तसं नाहीये, पण माझं एक सांगणं, एक पॉइंट, एक मुद्दा, एक विचार. आणि आता हा अनुवंश, ही कविता मी सादर करते. दूर दूर माझे घर, दूर तुझा ग निवास, दूर दूर माझे घर, दूर तुझा ग निवास, किती किती वर्ष झाली नाही तुझा सहवास. भेटतेस आरशात, भेटतेस आरशात, पाहताना निज रूप, मला खोल न्याहाळून देसी उभारी हुरूप. फुले ओवताना येते बोटांमध्ये तुझी सय, फुले ओवताना येते बोटांमध्ये तुझी सय, नंदादीप लावताना स्तोत्रांमध्ये तुझी लय. घास भरवते जेव्हा, घास भरवते तेव्हा, देते तुझी गोड चव, चहूकडे जाणवतो तुझा संथ पायरव. घरी दारी गळे घाम, घरी दारी गळे घाम, त्याला तुझाच सुगंध. तूच शिकवले कसा घ्यावा दुःखाचा आनंद. बाईपणाचे भोगते देहभर किती दंश, बाईपणाचे भोगते देहभर किती दंश, तेव्हा झिरपत जातो तुझा खोल अनुवंश. स्तन्य पाजताना होते मीच तुझी तदाकार, स्तन्य पाजताना होते मीच तुझी तदाकार, पाझरते देहातून मूळ उगमाची धार. ओल्या लाल जखमांच्या होती कविता साकार, ओल्या लाल जखमांच्या होती कविता साकार, तुझ्या दुधाची शपथ होई पक्व फलभार. तुला नाही आदी अंत, तुला नाही आदी अंत, तू तो शाश्वताचे प्राण. तुला नाही आदी अंत, तू तो शाश्वताचे प्राण. तूच होती अतीतात, तूच असे वर्तमान. आयुष्याच्या जात्यातून पडे तुझी सत्वपीठी, आयुष्याच्या जात्यातून पडे तुझी सत्वपीठी, त्यात माझे स्वत्व मिळे युगंधरा जन्मदिठी, युगंधरा जन्मदिठी. मस्त मस्त, खूपच अर्थपूर्ण आहे. म्हणजे परत परत वाचली तर अजून त्यातनं येतील अर्थ असं मला वाटतं. फार छान, मस्त. मलाही तुम्ही इथे बोलवलं आणि माझ्या माहेरच्या आठवणींना उजाळा मिळाला. या निमित्ताने खूप गप्पा मारता आल्या, खूप मन मोकळं करता आलं आणि एक वेगळ्या पद्धतीचं माहेरच पुन्हा एकदा मला अनुभवता आलं. आणि सगळ्या या गोष्टींमधून माझी जडणघडण मला तुमच्या समोर मांडता आली. त्यामुळे मलाही खूप आनंद मिळाला. धन्यवाद. थँक्यू.